नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवक ग्रामसेवक पदाच्या परीक्षा खोळंबल्या. 12 एप्रिल 2024ची ही अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदच्या विविध 626 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली असून पेसातील पदाच्या कारणामुळे आरोग्यसेवक ग्रामसेवक पदाची भरती लांबणीवर पडली आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेने विविध 9 कॅडरच्या पदाच्या झालेल्या परीक्षांची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी लावली असून यातील 5 कॅडरच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहे. अन्य 2 कॅडरच्या नियुक्त्या आता आचारसंहिता असल्यामुळे थांबल्या असून आरोग्य पर्यवेक्षक पदाचे निकाल जाहीर झाले असेल तरी त्यात पात्र उमेदवार मिळाले नाही. राज्यभरात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. राज्यभरात जिल्हा परिषद सरळ सेवा भरती शासनाने IBPS च्या माध्यमातून राबवली होती व अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर कंपनीकडून यासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यात आरोग्य सेवकच्या 40%, 50% आरोग्य सेविका ग्रामसेवक या पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज आले असले तरी या पदांच्या भरतीत पेसा पदांचा वाद थेट न्यायालयात गेल्याने ही भरती लांबणीवर पडली आहे. 5 कॅडरच्या नियुक्त्या जिल्हा परिषदेने सध्या संकेतस्थळावर वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक या पदाचे निकाल जाहीर करून आचारसंहितेपूर्वीच नियुक्त्या दिल्या आहे. तर काही पदांचे निकाल लागले असले तरी आचारसंहितेमुळे नियुक्त्या देण्यात आल्या नाही. कनिष्ठ अभियंता व प्रयोगशाळा तंत्रज्ञानाच्या याद्या लागल्या असल्या तरी त्यांच्या नियुक्त्या देणे बाकी आहे. अर्ज अधिक पण भरती लांबणीवर. जिल्हा परिषदेच्या भरतीची प्रक्रिया 26 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या भरतीत सर्वाधिक अर्ज आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदासाठी आले आहे. मात्र ही भरती न्यायालयीन कामकाजात अडकली आहे. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार न्यायालयाने पेसाची पदे वगळता भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहे. IBPS कंपनीकडून परीक्षा सेंटरचे नियोजन देखील सुरू करण्यात आले होते. मात्र अजून परीक्षांचे नियोजन झाले नसल्याने ही परीक्षा लांबणीवर पडली असल्याचे समजते.